आनंद पंडितांसारख्या माणसाला ह्याला बॅक करायला लावणं, तो प्रोजेक्ट जसा लिखित आहे तसा तो उतरवणं इज नॉट इझी. आणि ज्या पद्धतीने नितीनने सगळं घडवून आणलं आहे, आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं, मोठ बांधले, मला असं वाटतं की तो सरळ असूच शकत नाही. आणि गेल्या 20 वर्षभरात मी त्याला 20 वेळा तरी सांगितलं असेल की यार नितीन, यार मला कॉप करायचा आहे यार मोठ्या स्क्रीनवरती. कॉप नाही केला यार कधीच, मला कॉप करायचा आहे यार. तो हो हो दादा काय असेल तर नक्की सांगतो असं तो दरबार म्हणायचा. हा चित्रपट घेऊन तो माझ्याकडे आला आणि म्हटलं हा काय रोल आहे कॉपचा. तो म्हटला हो तो स्वप्नील करतोय. स्वप्नील, म्हणजे तुझ्यातला गोडवा हा गोडतेचा आहे का सरळ असणाऱ्या जिलेबीसारखा आहे? नाही, सरळ सरळ एकदम सुतासारखा. सुतासारखा. म्हणजे ह्या सगळ्यात नेमका तुमच्यातली जिलेबी कोण असं जर विचारलं? नितीन आमचा डिरेक्टर. का म्हणजे असं तुला वाटतं की हा असा असेल? कारण जिलबीसारख्या चित्रपटात इन्स्पेक्टरच्या रोलला मला कास्ट करणं आणि या असा चित्रपट ऑन अ सिरियस नोट अशी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करणं, मेनस्ट्रीम सिनेमामध्ये मेनस्ट्रीम ॲक्टर्सना घेऊन आनंद पंडितांसारखा निर्माता त्याला कन्व्हिन्स करून, ज्याला स्वतःला अत्यंत हे गणित क्लीन कळतं या व्यवसायाचं, त्याला अशा गोष्टीसाठी तयार करणं, त्या निर्मात्याला आनंद पंडितांसारख्या माणसाला ह्याला बॅक करायला लावणं, तो प्रोजेक्ट जसा लिखित आहे तसा तो उतरवणं इज नॉट इझी. आणि ज्या पद्धतीने नितीनने सगळं घडवून आणलं आहे, आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं, मोठ बांधले, मला असं वाटतं की तो सरळ असूच शकत नाही. बरोबर. गेली 10-20 वर्ष आमची मैत्री आहे. 20 वर्षात आम्ही अनेक चित्रपट केले, नितीननी आणि मी. आणि गेल्या 20 वर्षभरात मी त्याला 20 वेळा तरी सांगितलं असेल की यार नितीन, यार मला कॉप करायचा आहे यार मोठ्या स्क्रीनवरती. कॉप नाही केला यार कधीच, मला कॉप करायचा आहे यार. तो हो हो दादा काय असेल तर नक्की सांगतो असं तो दरबार म्हणायचा. हा चित्रपट घेऊन तो माझ्याकडे आला आणि म्हटलं हा काय रोल आहे कॉपचा. तो म्हटला हो तो स्वप्नील करतोय. बरोबर आहे की नाही? सरळ सरळ नाही. जिलेबी कोण आहे सांग? पण शिवानी, या दोन इतक्या साध्या सरळ अशा माणसांबरोबर प्रसाद तिकडे हसतोय मी. इतका सात्विकपणा त्यांच्यात आहे ना, आणि त्यांच्यामध्ये कोपअप कसं करता आलं तुला? आणि नाही, माझी ट्रेनिंग चालू आहे. अच्छा, एवढाच सात्विकता माझ्यातही यायची. म्हणजे ती नाही असं तुझं म्हणणं? नाही, माझ्यात अजिबात नाहीये, शून्य आहे माझ्यात. पण मी त्यांच्याकडनं ती घेते, थोडीशी उसनी घ्यावी, उसनवारी करावी वगैरे. जरा. मी काय म्हटलं, काय ऍक्टर आहे बघ. अरे काय ऍक्टर आहे यार. पण ह्या ह्याच्यात जे वाळवीतलं तुमचं ट्युनिंग किंवा त्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये शिवानी आत्ता त्यावेळेची शिवानी आणि आत्ताची शिवानी ह्यातला जिलेबीतला गोडवा तिच्यात मुरलाय का? नाही, मला वाटतं ती डेफिनेटली इव्हॉल्व्ह झाली. माझी मैत्रीण म्हणून नाही, पण डेफिनेटली ॲक्टर म्हणून ती इव्हॉल्व्ह झाली आहे. ती खूप फोकस्ड काम करते, ती खूप समजून काम करते. ती तेव्हाही करत होती, पण ऑब्व्हियसली टाईम अँड एक्सपिरियन्स टीचेस यू एव्हरीथिंग असं मला वाटतं. आणि सोबत तुमच्यासारखी माणसं आहेत. आमचं काय रे, मी आणि प्रसाद काय हे बाय द वे होत, पण ज्याला वाटत नाही कॉपचा रोल तो करतोय, ज्याला वाटतंय करायला तो करत नाही. आमचं काय त्याला बिझनेसमॅन व्हावं असं वाटतं. नितीन आमच्या जिलबीच्या सेटवर ह्याला म्हणला की काय आलं तर तुला सांगतो, तेव्हा कॉपचा शूट करत होतो आम्ही, तेव्हा ते प्रसादला म्हणलं हो दादा काही आता नाही काही डोळ्यासमोर, पण अरे चालू आहे सिनेमा, रोज डोळ्यासमोर आहे. तर काय सगळंच हे झालं रे. पण नो, कमिंग बॅक टू शिवानी, आय थिंक ती खूप मेहनत करते, खूप चांगलं काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करते. आणि आय थिंक तिचं हंगर वाढत चाललंय, विच इज अ व्हेरी गुड साईन फॉर अन ॲक्टर. थँक्यू.